नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय पाहत असतो तर PYQ पाहत असतो, म्हणजे आतापर्यंत झालेल्या TET परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी पाहत असतो. मग आजचं आपलं प्रकरण किंवा आजचा आपला विषय कोणता आहे तर आजचा आपला मराठी हा विषय आहे. आता मराठी हा विषय असा आहे की हा तुमचा पेपर 1 जरी असला किंवा पेपर 2 जरी असला, दोन्ही पेपरसाठी हा काय आहे, सारखाच आहे, समान आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला हा 30-30 मार्काला महत्त्वाचा असा विषय आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आजचं आपलं प्रकरण कोणतं आहे तर समानार्थी शब्द हे आपलं प्रकरण आहे. आता याच्या आधी पहा, आपण जे काही मराठी व्याकरण होतं त्या व्याकरणावरचे सगळे जवळपास सगळे प्रकरण या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. मग आता तुम्हाला समानार्थी शब्द असतील, म्हणजे जे काही शब्द समोर त्याला आपण इंग्लिशमध्ये होकॅब म्हणतो, हे सुद्धा तुम्हाला पाठ करायचं आहे, कारण ज्याच्यावरती सुद्धा आपल्याला 7-8 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. मग बघा, समानार्थी शब्द असतं, विरुद्धार्थी शब्द असतं, वाक्प्रचार असतंय, म्हणी असतंय आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्यावरती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. मग आज आपण काय पाहणार आहोत, समानार्थी शब्द हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता काय विचारलं आपल्याला की त्वेष हा शब्द दिलाय आणि या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलाय. ठीक आहे. मग बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, त्वेष आणि द्वेष आपल्याला उच्चारायला सारखे वाटतात. दोन्ही शब्द काय होतात, उच्चारायला सारखे वाटतात आणि मग आपण इथं उत्तर क्लिक करून देऊ शकतो किंवा उत्तर गोल करू शकतो आणि मग हे उत्तर आपलं चुकू शकतं. तर त्वेष म्हणजे काय या ठिकाणी, त्वेष म्हणजे आवेश. त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, आवेश आहे. आणि तो ऑप्शन त्यांनी कुठे दिलाय, फार शेवटी दिलाय, 4 नंबरला दिलाय. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा, त्वेष या शब्दाचा अर्थ काय होतो बघा, समानार्थी शब्द काय, जोम आहे, आवेश आहे, उत्साह आहे किंवा तीव्र राग म्हणजेच चीड असा होतो. ठीक आहे. कोणत्या शब्दाचा, त्वेष शब्दाचा. आणि हा जो द्वेष आहे किंवा मत्सर आहे, द्वेष आणि मत्सर हे दोन्ही काय आहेत, एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. बघा, मग द्वेष आणि मत्सर म्हणजे काय तर एखाद्याबद्दल वाटणारी अडी किंवा त्याचा तिरस्कार करणे. ठीक आहे. लक्षात घ्या. मग तुम्हाला समानार्थी शब्द हे असं प्रकरण आहे की ज्याच्यावरती तुमचे फिक्स मार्क असतात. तुमचा शब्द पाठ असला तुम्हाला मार्क येणार, तुमचा शब्द पाठ नसला तर मग तुम्ही कितीही हे करायला काही ट्रिक्स नाही, काही मेथड नाही, काही पद्धत नाही. तुम्हाला शब्द पाठ पाहिजे, पाठ असेल तुमचं उत्तर बरोबर येईल, पाठ नसेल तुमचं उत्तर चुकेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट अजून तुम्हाला सांगतो की या प्रकरणावरचे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न काय होतात, जशाच्या तसे रिपीट होतात. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो, मी प्रूफ सहित दाखवतो. ठीक आहे. पुढे बघा, 2 नंबर, अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मग अंबर हा जो शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो तर व्योम हा या शब्दाचा समानार्थी शब्द होतो. मग अंबरलाच आपण काय म्हणतो पहा, आकाश म्हणतो. मग आकाशचा समानार्थी शब्द आभाळ, अंबर, आसमान, नभ, अंतराळ, ओम, व्योम, तारांगण आणि तरीक्ष हे सगळे शब्द कशाचे आहेत, आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी, तुम्हाला म्हणजे आपल्याला महा TET परीक्षेमध्ये बघा, हे आकाशाचे समानार्थी शब्द विचारले जातात. हेमचे म्हणजे सोन्याचे समानार्थी, समुद्राचे, अनिलचे. त्याच्यानंतर बघा, पाणी. तुम्हाला सांगतो मी, काही ठराविक शब्द आहेत ज्यांचेच आपल्याला समानार्थी शब्द विचारले जातात. मग पाणी असेल, त्याच्यानंतर कमळ असेल, त्याच्यानंतर अजून बघा आपला घोडा असेल. हे काही महत्त्वाचे असे शब्द आहेत की ज्यांचेच आपल्याला समानार्थी शब्द जास्तीत जास्त या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर बघा, सूर्य आणि चंद्र यांचे पण आपल्याला काय जास्तीत जास्त समानार्थी शब्द विचारले जातात. मग हे काही शब्द असे आहेत की ज्याचे समानार्थी शब्द तुम्हाला पाठच करायचे आहेत. अजून कोणता एक शब्द आहे, वीज हा शब्द आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग बघा, हेम म्हणजेच काय, सोने. मग आपल्याला विचारलं जातं की बाबा सोने या शब्दाचे समानार्थी सांगा. मग बघा, सोन्याचे समानार्थी शब्द काय आहेत, हेम आहे, कनक आहे, स्वर्ण आहे, हिरण्य आहे, सुवर्ण आहे आणि कांचन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द सिंधू, सागर, रत्नाकर. ठीक आहे. हे रत्नाकर महत्वाचं आहे, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अनिल, वारा, वायू, मरुत, हवा, पवन, समीरण हे काय आहेत, अनिल या शब्दाचे म्हणजे वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. कारण इथं बघा, आपल्याला हे बाकीचे सगळे पर्याय आहेत. मग पुढचा प्रश्न आपल्याला जशाच्या तसं नाही येतं, आपल्याला काय सांगू शकतात बाबा ते की सागर. बघा, सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता किंवा शब्द ओळखा आणि हे असा प्रश्न देतील. मग आपल्याला माहिती पाहिजे बाबा सागर म्हणजेच काय, सिंधू. किंवा या सागराऐवजी आपल्याला देतील वारा,
वारा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मग वारा म्हणजे काय? अनिल, ही आपल्याला माहिती पाहिजे. किंवा वाऱ्याऐवजी सुद्धा इथं देऊ शकतात. आता सध्या मार्केटमध्ये ज्याला लई डिमांड आहे असं सोने, मग सोने या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा असंही विचारू शकतात. ऑप्शन हेच ठेवतील. मग सोन्याचा समानार्थी शब्द काय होतो? हेम होतो. म्हणून तुम्हाला काय सांगतो मी, तुम्हाला कुठल्याही प्रकरणाचा अभ्यास करताना आतापोत झालेले जे काही प्रश्नपत्रिका आहेत ना, त्यांच्या चारही पर्यायाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कधी कधी चारही पर्याय अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे नसतात, पण जे पर्याय अभ्यासाच्या दृष्टीने आहेत ना, ज्याच्यावरती आपल्याला पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते पर्याय मात्र तुम्हाला 100% काय करायचे आहेत? कव्हर करून घ्यायचे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 3 नंबर बघा. पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? आता काय विचारले बघा, वर हा एक शब्द दिलाय आणि या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावला. मग बघा, श्रेष्ठ, जरा, आशीर्वाद आणि नवरा मुलगा. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर कोणतं असणार आहे? तर जरा हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, वर हा जो काही मराठी भाषेतला शब्द आहे याचे काय होतात? अनेक अर्थ होतात बघा. मग त्याच्यातला बघा, श्रेष्ठ अर्थ काय होतो? श्रेष्ठ म्हणजे काय? तो गुणवत्तेने सर्वात वर आहे, त्याला आपण काय म्हणतो? श्रेष्ठ म्हणतो. त्याच्यानंतर बघा, आशीर्वादाला सुद्धा काय म्हणतो? देवाकडून मिळालेला वर किंवा देणगी, त्यालाच आपण काय म्हणतो? आशीर्वाद म्हणतो. म्हणजे वर म्हणजेच पहा, श्रेष्ठ पण होतंय, आशीर्वाद पण होतंय, आणि वर म्हणजे नवरा मुलगा किंवा नवरदेव सुद्धा होतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं लक्षात घ्या, हा जो जरा शब्द आहे ना, हा जरा, ह्या जरा शब्दावरती सुद्धा आपल्याला प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग जरा या शब्दाचे सुद्धा काय होतात? 2 अर्थ होतात. त्याच्यातला आपल्याला हा जो अर्थ आहे, जरा म्हणजे म्हातारपण किंवा वृद्धत्व, हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला पर्यायाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. कारण कदाचित आज जो पर्याय असतो, उद्या त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. म्हणून तुम्हाला या प्रश्नाहीपेक्षाही प्रश्नाचे जे काही पर्याय आहेत ना, बाकीचे पर्याय, उत्तरापेक्षाही बाकीचे जे पर्याय आहेत त्यांच्यावरती तुम्हाला जास्त कटाक्ष टाकायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 4 नंबर. खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखा. आता काय सांगितलं आपल्याला की खालील शब्दामधून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी या ठिकाणी ओळखायला सांगितली. मग बघूया, लतिका कन्या. आता ही आपली पहिलीच जोडी काय आहे? विसंगत जोडी आहे, लतिका कन्या. लतिका म्हणजे काय? तर लतिका या शब्दाचा अर्थ वेल किंवा वेली होतो. ठीक आहे. प्रश्न लक्षात ठेवा, लतिका या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? वेल, वेली होतो. कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? मुलगी होतो. ठीक आहे. मग बाकीचे बघा, आदिम म्हणजेच मूळचा, आस्था, आपुलकी, फत्तर, दगड, हे बाकीच्या तिन्ही जोड्या काय आहेत? समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. ही समानार्थी शब्दाची जोडी नाही. लतिका या शब्दाचा अर्थ काय होतो? लतिका म्हणजे वेल किंवा वेली. पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी लतिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि ऑप्शन देतील वेल, झाड, नदी, मुलगी, असे ऑप्शन देतील. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे, लतिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर तो वेल आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 5 नंबर. अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? काय विचारलंय? अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द. ऑप्शन दिलेत पहा, प्रेम. बघा ऑप्शन काय दिलेत? प्रेम, क्रोध, संताप आणि राग. आता प्रश्न वाचला की तुमच्या लक्षात आला असेल. बघा, आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्हाला समजा अनुरागचा अर्थ माहित नाही, अनुरागचा अर्थ माहित नाही, पण तुम्ही 3 पर्याय पाहिले. पहिला पर्याय काय बघा आपल्याला? क्रोध आहे, संताप आहे, राग आहे. हे तिन्ही शब्द काय आहेत? एकाच अर्थाचे शब्द आहेत. हे तिन्ही शब्द काय आहेत? एकाच अर्थाचे शब्द आहेत किंवा एकमेकाचे काय आहेत? हे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. हे तिन्ही शब्द काय आहेत? एकाच अर्थाचे आहेत किंवा एकमेकाचे समानार्थी आहेत. मग हे तिन्ही उत्तर असू शकतं का आपलं? तिन्ही उत्तर असू शकत नाही. मग तुम्हाला माहीत जरी नसलं तरी तुम्हाला इथं डोळे झाकून कोणतं उत्तर लिहायचंय? प्रेम उत्तर लिहायचंय. का? तर तुम्हाला हे माहिती आहे, क्रोध म्हणजे काय आहे? संताप आहे. संताप म्हणजेच काय आहे? राग आहे. मग एकाच प्रश्नाचे 3 उत्तर असू शकतात का? जर एकाच प्रश्नाचे 3 उत्तर असतील तर तो प्रश्न काय होईल? रद्द होईल. म्हणून आपल्याला डोळे झाकून काय करायचंय? 4थं उत्तर लिहून टाकायचंय. मग अनुराग या शब्दाचे समानार्थी शब्द बघा काय आहे? प्रेम आहे, माया आहे, आपुलकी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आपण या ठिकाणी महा-टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही आपल्या टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या काही टीईटीच्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील.
आणि ह्या सगळ्या कशा भेटतील तर ह्या उत्तर सूची सहित भेटतील. ठीक आहे, कशा भेटतील उत्तर सूची सहित तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. ठीक आहे, त्याचबरोबर कोणत्या पेपरच्या असतील या आतापर्यंत झालेल्या ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत या कोणत्या पेपरच्या असतील तर ह्या पेपर 1च्या पण असतील आणि पेपर 2च्या पण असतील. म्हणजे दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी काय होतील भेटून जातील. ठीक आहे, त्याचबरोबर आपण तुम्हाला याच्यासोबत फ्रीमध्ये अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणत्या विषयाचे नोट्स असतील बघा, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल आणि मानसशास्त्र असेल, ह्या सगळ्या विषय, त्याबरोबर इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता या विषयाच्या सुद्धा तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स दिल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की TET परीक्षेमध्ये जे काही आपले शालेय पुस्तकं आहेत म्हणजे इयत्ता 4थी असेल, इयत्ता 5वी असेल, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी, हे जे काही पुस्तकं आहेत शालेय पुस्तकं यांच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला यांच्यासुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अतिशय IMP अशा नोट्स दिल्या जातील. मग त्याच्यामध्ये इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतचं भूगोल असेल, 4थी ते 8वी पर्यंतचा इतिहास असेल, 4थी ते 8वी पर्यंतचं राज्यशास्त्र असेल, त्याचबरोबर 4थी ते 8वी पर्यंतचं विज्ञान सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. ठीक आहे, मग एवढ्या सगळ्या मटेरियलचा जर तुम्ही अभ्यास केला तर परीक्षेमध्ये तुम्ही किती मार्क घेता तर तुम्हाला 100पेक्षा जास्त मार्क त्या ठिकाणी काय येतील डोळे झाकून पडतील. किती मार्क पडतील 100पेक्षा जास्त. आपल्याला परीक्षा पास होण्यासाठी किती मार्क लागतात 90 मार्क. म्हणजे तुम्ही एवढ्याचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षा काय होणार चांगल्या मार्काने या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये परीक्षा उत्तीर्ण होणार. मग याची किंमत किती आहे मित्रांनो तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज तुम्ही घेतली तर हे टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे, त्यावरती आपला नंबर आहे 9689141630 फोनपे गुगल पे नंबर आहे. किंवा जर तुम्हाला नंबरवरती पैसे पाठवायला अडचण येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर सुद्धा पाठवला जाईल. मग जर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला की सर आम्हाला स्कॅनर पाठवा तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा पाठवला जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि चुकून आपले पैसे दुसऱ्याच किंवा तिसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे त्या स्कॅनरवरती म्हणा किंवा या नंबरवरती गुगल पे फोनपेला काय करायचं 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट टाकल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच पाठवलं जाईल. आणि कोणत्या स्वरूपामध्ये पाठवलं जाईल तर ते व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ते 5 मिनिटाच्या आतमध्ये पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. आता काय सांगितलंय पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखायला सांगितलंय. ठीक आहे, मग बघा हय, तुरंग, वारू, गज. बघा हय, तुरंग, वारू आणि गज. मग या ठिकाणी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता आहे गज आहे. मग बघा हय, तुरंग, वारू हे सगळे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर हे घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि गज हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तर गज हा हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. मग तुम्हाला घोडा या शब्दाचे जे काही समानार्थी शब्द आहेत हे तोंडपाठ ठेवायचे आहेत कारण याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मग बघा घोडाचे समानार्थी शब्द काय आहेत अश्व आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुरुंगम आहे. बघा आता इथं फरक लक्षात घ्या तुरुंगम पण आहे आणि तुरुंग सुद्धा आहे. ठीक आहे, तुरंग तुरुंग नाही तुरंग आणि तुरंगम दोन्ही पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हय आहे आणि वारू पण आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं सोपं आहे. त्याच्यानंतर बघा कमळ. तुम्हाला मी सांगितलं होतं कमळावरती, पाण्यावरती, हत्तीवरती, विजेवरती भरपूर प्रश्न, पतीवरती, पत्नीवरती याच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारले. म्हणजे ठराविक काही शब्द आहेत की तेवढ्या शब्दाचे तुम्हाला समानार्थी शब्द काय करायचे आहेत पाठ करायचे. ठीक आहे, मग आपण इथं ते सगळे घेतलेले आहेत. तुम्ही एवढं जरी पाठ केलेले समानार्थी शब्द तरी 90% चान्सेस आहे. किती टक्के 90% चान्सेस आहे की याच्यामधलाच तुम्हाला समानार्थी शब्द येणार आहे. ठीक आहे, मग बघा कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता. बघा तुम्हाला सांगितलं होतं मी कमळचे पण तुम्हाला पाठ करायचे. आता समानार्थी नसलेला विचारलं त्याने. मग बघा अंबुज, अग्रज, नीरज आणि पंकज. मग यापैकी कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला कोणता आहे
अग्रज आहे. अग्रज म्हणजे काय प्रश्न विचारला जातो ना, अग्रज या शब्दाचा अर्थ काय होतो, तर अग्रज म्हणजे काय, आधी जन्मलेला, त्याला आपण काय म्हणतो, अग्रज म्हणतो. मग कमळ या शब्दाचे सगळे समानार्थी शब्द तुम्हाला तोंडपाठ ठेवायचे आहेत. कसे ठेवायचे आहेत, तोंडपाठ ठेवायचे आहेत. का ठेवायचे आहेत, तर आतापर्यंतचा इतिहास आहे, प्रत्येक 2 पेपरपैकी एका पेपरवरती कमळावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रत्येक 2 पेपरपैकी एका पेपरवरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 50% चान्सेस आहे की तुम्हाला कमळ या शब्दावरतीच समानार्थी शब्द विचारला जाऊ शकतो. मग बघा, सरोज, राजीव, पुष्कर, अरविंद, अंबुज, कमल, अब्ज, पंकज, कौमुदिनी, नलिनी, नीरज, अंबोज आणि पद्म हे सगळे काय आहेत, कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. शब्द थोडेच आहेत. आता थोडेच म्हणजे याच्यातले काही शब्द तुम्हाला ऑलरेडी पाठ आहेत. आता जे तुम्हाला ऑलरेडी पाठ आहेत ते पाठ करायची गरज आहे आपल्याला नाही. मग जे पाठ नसतील, जे तुम्हाला माहीत नसतील, याच्या आधी तुम्ही ऐकले नसतील, ते शब्द एका कागदावरती लिहून घ्या आणि पाठ करा. ठीक आहे, जे पाठ आहे त्याच्या नादी लागायचं नाही, जे येतंय ते सोडून द्यायचं, जे येत नाही ते आपल्याला अभ्यास करायचा. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी काय, पाणीचे सुद्धा आपल्याला सगळे समानार्थी शब्द पाठ करायचे आहेत, कारण याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग बघा, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, मग बघा, लीलायुक्त, लीलासहित, लीलया आणि नीर. मग योग्य उत्तर काय आपलं, नीर हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, मग सलील म्हणजे काय, तर सलील म्हणजे पाणी. सलील म्हणजे काय, पाणी. मग पाण्याचे सगळे समानार्थी शब्द तुम्हाला पाठ ठेवायचे आहेत. बघा, सलील आहे, नीर आहे, पय आहे, जीवन आहे, वारी आहे, जल आहे, तोय आहे, उदक आहे, आंबू आहे. हे आंबू आणि अंबुज मध्ये लक्षात ठेवा. आंबू म्हणजे पाणी आणि अंबुज म्हणजे कमळा. हे सारखे शब्द जे आहेत ना ते परीक्षेत घोळ करतात बरं का, म्हणून परीक्षेत लक्षात ठेवायचे. अंबुज म्हणजे काय, अंबुजचा अर्थ होतो कमळ, काय, कमळ. आणि आंबू म्हणजे काय, तर आंबू म्हणजे पाणी. हे सारखे शब्द तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचं, नाही तर मग गोळ होतो परीक्षेमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, पुन्हा पाण्यावर प्रश्न आहे. बघा, तुम्हाला काय सांगतो मी, बघा, 18ला पाण्यावर प्रश्न होता, 19ला पाण्यावर प्रश्न होता. लक्षात येत आहे, म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं आहे, जे रिपीट होत आहे त्याचा तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे. नीर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता, कोशाचा, नीरचा. पण काय विचारलंय, समानार्थी नसलेला विचारलंय. ठीक आहे, म्हणून प्रश्न वाचताना सुद्धा काय करायचं, बारीक वाचायचं, काळजीपूर्वक वाचायचं बाबा, म्हणजे नेमकं आपल्याला विचारलंय काय हे आपल्याला कळतं. ठीक आहे, मग बघा, तोय, जल, जीवन आणि दूध. मग नीर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे, तर दूध आहे. मग नीर म्हणजेच काय, बघा, नीर म्हणजेच पाणी, तोय म्हणजे पाणी, जल म्हणजे काय, पाणी. मग तुम्हाला आता वरती सांगितले तरी सांगतं बघा, जीवन, वारी, जल, तोय, आंबू, सलील, उदक, अजून बरेच आहेत वरती घेतलेत आपण. हे सगळे कशाचे आहेत, पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि दूध या शब्दाचे समानार्थी शब्द पण लक्षात ठेवायचं, दुग्ध आहे आणि शीर आहे. ठीक आहे, याच्यावरती, या शीरवरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पुढे बघा, 10 नंबर, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता. इथं पण प्रश्न विचारला जातो बरं का. तुम्हाला सांगितलं तुम्ही, विजावरती म्हणजे वीज ही जी आहे ना, तिच्यावरती सुद्धा आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग वीज या शब्दाचे समानार्थी शब्द सुद्धा पाठ ठेवायचे. मग बघा, सविता, चपला, सौदामिनी आणि विद्युत. मग यापैकी सविता, सविता हा कशाचा शब्द आहे, तर सविता हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. कशाचा समानार्थी शब्द आहे, सूर्याचा आहे. मग हे चपला, सौदामिनी, विद्युत हे कशाचे समानार्थी शब्द आहेत, तर हे वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे, मग सूर्याचे समानार्थी शब्द तुम्हाला पाठ ठेवायचे. सूर्य आणि चंद्र दोघाचे पण पाठ ठेवायचे. भरपूर वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, मग बघा, सविता, आदित्य, मित्र, रवी, चंडांशु, दिवाकर, अर्क, भास्कर, प्रभाकर, हिरण्यगर्भ, भानू, ललित, दिनकर, मार्तंड, दिनमणी हे सगळे काय आहेत, सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. आणि वीज या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला सांगितलं मी, काय, सौदामिनी, दामिनी, चपला, विद्युत पाठ ठेवायचे बरं का. या वीजवरती भरपूर वेळेस आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून तुम्हाला पाठ करायचं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 11 नंबर, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. आकर्ण, विकर्ण, हत्ता, जिता, अंबू, सलील, द्रुम आलंय बघा, पुन्हा अंबू, सलील. बघा बरं, आपण किती 11 प्रश्न पाहिलेत. ह्या 11 पैकी 3 प्रश्न होते आतापर्यंत आपले पाण्यावरचे. किती होते, 11 पैकी 3 प्रश्न आपल्याला पाण्यावरती विचारले होते. म्हणून मी तुम्हाला घसा कोरडा पडेपर्यंत ओरडून सांगतोय की पाणी असेल, कमळ असेल, सोनं असेल, सूर्य असेल, चंद्र असेल, घोडा असेल, हे काही समानार्थी शब्द आहेत
की जे आपल्याला वारंवार रिपीट होत आहेत, मग त्यांचे सगळे समानार्थी शब्द तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. पाण्याचे समानार्थी शब्द तुम्हाला अगोदर पण सांगितलेले दोनदा, त्याच्यामुळे इथं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पुढीलपैकी वेगळा अर्थाचा शब्द कोणता? दुहिता, सुता, कन्या, सरिता. मग आता या ठिकाणी बघा काय ऑप्शन दिलं आपल्याला, दुहिता दिलंय, सुता दिलंय, कन्या दिलंय आणि सरिता दिलंय. मग सरिता हा कशाचा समानार्थी शब्द आहे? तर सरिता हा नदी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. मग बाकीचे सगळे दुहिता, सुता आणि कन्या हे कशाचे शब्द आहेत? तर हे मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आता बघा इथं लक्षात ठेवा, सुता म्हणजे मुलगी आणि सूत म्हणजे मुलगा, हा फरक लक्षात ठेवायचा. सूत म्हणजे काय? मुलगा. आणि सुता म्हणजे काय आहे? मुलगी आहे. मग मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द लक्षात ठेवा. नंदिनी, लेक, बेटी, तनया, कन्या, सुता, आत्मजा, दुहिता. त्याच्यानंतर नदी या शब्दाचे लक्षात ठेवा. तरंगिणी, आपगा, सरिता, तटिनी, निर्झरिणी. या तटिनीवरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. जीवनदायिनी, जलवाहिनी. तुम्हाला लक्षात सांगतो, तुम्हाला नातेसंबंधामधले पती, पत्नी, मुलगा आणि सून हे 4 शब्दाचे सगळे समानार्थी शब्द पाठ करायचे. पुन्हा सांगतो, पती, पत्नी, मुलगा आणि मुलगी या 4 वरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्याच्याबरोबर नदीचं पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा आपले प्रश्न रिपीट होत आहेत. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला पर्यायातून निवडा. कठीण समय येता कोण कामास येते? मग कठीण समय, समय या शब्दाला अधोरेखित आहे. मग समय म्हणजेच काय? घडी. समय म्हणजेच काय? घडी, वेळ किंवा काळ. आणि जर ही अंडरलाईन जर या कठीण या शब्दाला असती तर आपलं उत्तर काय आलं असतं? अवघड हे आपलं उत्तर आलं असतं. ठीक आहे. पुढे बघूया 14 नंबर, तेजोनिधी. बघा पुन्हा सूर्यावरती आला. तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग तेजोनिधी कोणाला म्हणते? सूर्याला म्हणते. तुम्हाला वरतीच सांगितलंय मी आत्ताच. ठीक आहे. मग तुम्हाला सूर्य आणि चंद्र या दोघांचेही सगळे समानार्थी शब्द काय करायचे? तोंड पाठ करायचे आहेत. हे समानार्थी शब्द म्हणजे तसं जर पाहिलं ना तर शब्द संग्रह म्हणजे जे काही होक्याब आहे, मग समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, वाक्यप्रचार असतील, अलंकारिक शब्द असतील, हे सगळे शब्द किंवा म्हणी असतील, ह्या सगळे वारंवार रिपीट होत आहेत. काय होणार आहेत? हे प्रश्न जशाचे तसे रिपीट होत आहेत. मग बघा सूर्याचे तुम्हाला अगोदर एकदा सांगितले तरी बघा, सविता, तेजोनिधी, आदित्य, वासरमणी, मित्र, रवी, चढांशू, दिवाकर, अर्थ. ह्या भास्कर वरती प्रश्न विचारलेला आहे, प्रभाकर वरती प्रश्न विचारलेला आहे, हिरण्यगर, भानू, दिनकर या दिनकर वरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. भास्कर, प्रभाकर, दिनकर हे तिन्ही वरती सुद्धा आतापर्यंत सूर्याचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. इथं तेजोनिधी वरती आहे, दिनमणी वरती आहे. मग दोन्ही पण तुम्हाला ऑप्शन हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे बघा चंद्रमणी, राजमणी, रत्नाकर ह्या शब्दाचे सुद्धा अर्थ लक्षात ठेवायचं. चंद्रमणी हा काय आहे? आता चंद्रमणी म्हटलं तुम्हाला असं वाटू शकतं हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे. मग इथंच आपली गल्लत होती. म्हणजे मराठी व्याकरण किंवा मराठीतले जे काही शब्द आहेत ना ते जेवढे सोपे दिसतात तेवढे सोपे बी नाहीत. ठीक आहे. मग बघा चंद्रमणी म्हणजे काय? एका विशिष्ट प्रकारचा खडा येतो किंवा अलंकार आहे. चंद्रमणी काय आहे? एक खडा आहे किंवा अलंकार आहे. राजमणी म्हणजे काय? तर हा श्रेष्ठामधील श्रेष्ठ किंवा रत्नामधील श्रेष्ठ ज्याला आपण काय म्हणतो? राजमणी म्हणतो. आणि रत्नाकर म्हणजे काय? रत्नांची खाण असलेला समुद्र म्हणजे समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रत्नाकर. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो आपला महा TET साठीचा अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये तुमचे कोणकोणते विषय कव्हर होतील? तर याच्यामध्ये तुमचे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 अतिशय महत्त्वाचे महा TET परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे हे 2 विषय आहेत. आणि हे दोन्ही विषय आपण या ठिकाणी काय करतोय? पूर्णपणे कव्हर करतोय. मग या 2 विषय तुम्हाला परीक्षेला किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग या 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्काची हमी किंवा गॅरंटी आपण तुम्हाला त्यामधून देतो. तुम्ही जर आपला हा रेकॉर्डेड कोर्स घेतला, रेकॉर्डेड बॅच जॉईन केली तर तुम्हाला 60 पैकी कमीत कमी किती मार्क पडतील? 50 मार्क 60 पैकी 100% म्हणजे 100% पडतील. ठीक आहे. मग जर 50 पैकी 60 मार्क पडले तर या 2 विषयाच्या जीवावरतीच तुम्ही काय होताय? TET परीक्षा 100% पास होत आहे. ठीक आहे. काय होत आहे? परीक्षा 100% पास होऊन जात आहे. मग आता हे जे 2 विषय आहेत किंवा आपला जो रेकॉर्डेड कोर्स आहे हा कोणासाठी उपयुक्त असणार आहे? ज्यांचा पेपर 1 आहे किंवा ज्यांचा पेपर 2 आहे या दोघांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. बाकीच्या सारखं आपण लोकांना फसवत नाही. बाकीचे काय म्हणतात तुम्हाला?
पेपर 1ला वेगळा कोर्स घ्या, पेपर 2ला वेगळा कोर्स घ्या आणि दोघांचे पण आम्हाला काय करा, पैसे पे करा. आणि आतमध्ये जर लेक्चर पाहिले तर दोन्हीकडे काय असतात, लेक्चर सारखेच असतात, फक्त वरती कवर बदललं जातं आणि तुमच्याकडून डबल पैसे घेतले जातात. आपण तसं करत नाही. हे दोन्ही विषय काय आहेत, पेपरला पहिला असेल किंवा तुमचा दुसरा पेपर असेल, तुमचा कुठलाही पेपर असेल, दोन्हीकडे हे विषय काय आहेत, सारखेच आहेत, समान आहेत. मग जर विषय सारखे आहेत तर त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. म्हणून तुमचा कुठलाही पेपर असू द्या दोन्हीपैकी, त्याच्यासाठी आपला अतिशय उपयुक्त असा आपला हा कोर्स असणार आहे. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे याची. त्याच्यामध्ये सुद्धा ऑफर आहे आपली. ऑफरनुसार आपली किंमत किती आहे, फक्त आणि फक्त 499 रुपये आहे. आता ही ऑफर किती विद्यार्थ्यासाठी आहे, फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यासाठी आहे. आता किती विद्यार्थी झालेत, 190 विद्यार्थ्याचे आपले सकाळपर्यंत ॲडमिशन झालेले आहेत. म्हणजे 10 ॲडमिशन अजून शिल्लक आहेत. 10 जणांना काय असणार आहे, 499 किंमत असणार आहे. कदाचित त्याच्यानंतर आपण ऑफर एक तर कंटिन्यू करू किंवा किंमत वाढवू पण शकतो. ठीक आहे. मग हा कोर्स तुम्हाला कुठं घ्यायचा आहे, तर आपलं ॲप्लिकेशन आहे. हे 499 रुपये पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये करायचं आहे. काही जण काय करतात, डायरेक्ट आपल्या या नंबरवरती फोनपेला 499 मारतात आणि म्हणतात की सर आम्हाला जॉईन करा. तर त्या ठिकाणी तसं जॉईन करता येत नाही. तुम्हाला पेमेंट कुठं करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं. आता ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला किती येतं, 523 रुपये येतं. किती येतं, 523 रुपये. म्हणजे मी जरी इथं 499 सांगत असलो तरी किती रुपये येतात, 523 रुपये येतात. मग हे 523 म्हणजे वरचे 24 रुपये कशाचे वाढतात, तर हे इंटरनेट हँडलिंग चार्जेस असतो, प्लॅटफॉर्म फीस असते आणि त्याचबरोबर GST असतो. ठीक आहे. मग असे मिळून तुम्हाला 523 रुपये पे करायचे असतात. ते कुठं पेमेंट करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये करायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही पेमेंट केल्याबरोबर तुम्ही बॅचला आपोआप जॉईन होता. म्हणजे काही करायची गरज नाही, तुम्ही फक्त पेमेंट करा. पेमेंट केलं की ते ॲटोमॅटिक आहे, आपोआप तुम्ही काय होतं त्या ठिकाणी जॉईन होत आहे. मग ॲप्लिकेशनचं नाव काय आहे आपल्या, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला जर या ॲप्लिकेशनची लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपला एक फक्त मेसेज करायचा आहे की सर आम्हाला लिंक पाठवा. काय मेसेज करायचा आहे, लिंक पाठवा असा मेसेज करा. नंबर आहे आपला व्हॉट्सअपचा 9689141630. याच्यावरती मेसेज करा. तुम्हाला मेसेज केला की तुम्हाला लगेच त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक काय केली जाईल, पाठवून दिली जाईल. ठीक आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि परचेस नाववरती किंवा बाय नाववरती क्लिक करून पेमेंट करायचं. पेमेंट केलं की तुम्ही बॅचला काय होत आहे, आपोआप जॉईन होत आहे. तुम्हाला त्या पेमेंटची रितसर पावती म्हणजे रिसिप्टसुद्धा दिली जाते. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15, गैरहजेरी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. काय, गैरहजेरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायला लावलाय. मग बघा, बेरोजगार, अनुदिनी, अनुपस्थिती आणि बेपर्वा. मग याचा समानार्थी शब्द काय होईल, अनुपस्थिती होईल. सोपं होतं जरासा. मग गैरहजेरीचे समानार्थी शब्द लक्षात ठेवा. अनुपस्थिती आहे, अभाव आहे किंवा अस्तित्वाभाव आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचे, कारण परीक्षेत आपल्याला परत प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 16 आहे, खगचा समानार्थी शब्द कोणता. आता काय विचारलं आपल्याला, खग हा शब्द दिलाय आणि याचा समानार्थी शब्द कोणता असं विचारलंय. मग बघा, भूगोल, खगोल, पक्षी आणि अंतराळ. मग खग या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो, पक्षी हा समानार्थी शब्द होतो. ठीक आहे. मग खगचे सगळे समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पक्षी आहे, विहंग आहे, द्विज आहे किंवा अंडज आहे. ठीक आहे. हे सगळे समानार्थी शब्द काय, पक्षी या म्हणजेच खग या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 17 नंबर. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा. मग बघा, नेता, नायक, मोरक्या आणि गुंडा. मग गटात कोणता शब्द बसत नाही, गुंडा हा शब्द बसत नाही. कारण बघा, नेता, नायक आणि मोरक्या हे तिघं काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. मग या तिन्ही शब्दाचा अर्थ काय होतो, पुढारी किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती, असा या तिन्ही शब्दाचा अर्थ होतो. आणि गुंडा हा शब्द आपण कसा, निगेटिव्ह शब्द येतो, म्हणजे नकारार्थी शब्द आहे. गुंडा म्हणजे काय, समाजकंटक, की ज्याच्यापासून लोकांना त्रास होतो अशी व्यक्ती किंवा दहशत माजवणारी व्यक्ती, त्याला आपण काय म्हणतो, गुंडा म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ही निगेटिव्ह संकल्पना आहे, ही पॉझिटिव्ह संकल्पना आहे. ठीक आहे. पुढे बघा 18 नंबर, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. बघा, तुम्हाला किती वेळेस मी सांगितलं बाबा, तुम्हाला कमळ या शब्दाचे सगळे शब्द समानार्थी शब्द पाठ करायचे, कारण त्याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. आणि जे काही खोटं नाही, म्हणजे मी सांगतो ते काही खोटं नाही किंवा कसं फेकीत नाही, काही बाकीच्या सारखं असं करा तसं करा, आव करा त्याव करा, असं नाही. तुमच्या समोर प्रश्न परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत. कोणत्या वर्षी विचारला होता त्याचं साल सुद्धा मी त्या ठिकाणी टाकलं. म्हटलं मला थोडं टायपिंग करायला काय होईल, थोडा वेळ लागेल, 1-5 मिनिटं जास्त वेळ लागेल, पण खात्रीशीर राहील. ठीक आहे. मग बघा, कमळ, पद्मा, सरोज, पंकज आणि राजू. आणि बघा,
पेपर सेट करणारा काय असतो, आपल्या एक पाऊल पुढं असतो, आपल्यापेक्षा काय असतो, एक पाऊल पुढं असतो. त्याने पहिला काय दिलं बघा, पद्मा दिले. काय दिलंय, पद्मा. आणि कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे माहिती आहे तुम्हाला, पद्म आहे. कोणता आहे, पद्म आहे. मग त्यांनी इथं फक्त एक काना एक्स्ट्रा लावला आणि काय केलं, पद्मा हा शब्द दिला. मग बघा मराठीमध्ये तुम्ही पाहिलंय, काना तर लय मोठी गोष्ट, एक स्वल्पविराम जरी बदलला तरी काय होतं, मराठीमध्ये पूर्ण वाक्याचा अर्थ बदलतो. मग इथं पद्माचं त्यांनी पद्मा केलं आणि पद्मा केल्यामुळे काय होतं, याचा अर्थ बदलला. पद्मा हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, तर तो लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, पद्म आहे, सरोज आहे, पंकज आहे, राजीव आहे. ठीक आहे. मग बघा लक्ष्मी या शब्दाचे सुद्धा आता तुम्हाला काय करावं लागतील, बाकीचे शब्द तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. मग बघा श्री, रमा, पद्मा, कमला, वैष्णवी, सानवी हे सगळे काय आहेत, लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. कमळ या शब्दाचे मी तुम्हाला अगोदर 2दा सांगितले, तरी परत एकदा सांगतो. ठीक आहे, अगोदर पाठ नसतील केली तर आता करा. सरोज, राजीव, अंबुज, कमल, अब्ज, पंकज, कौमुदिनी, नलिनी, नीरज, अरविंद, पुष्कर या अब्जवरती प्रश्न विचारलेला आहे. या कौमुदिनीवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, गटातनं बसणारा शब्द कोणता, गाय, वासरू, लेकरू, फूल. बघा आता हा थोडा आपला लिंग या प्रकरणातला प्रश्न समानार्थी शब्दामध्ये आलाय, काही हरकत नाही, टायपिंगने होतं कधी कधी असं. प्रश्न बरोबर आहे, परंतु तो फक्त काय केलंय, वर्गीकरण करण्यामध्ये म्हणजे आपलं प्रकरण चुकलं. याच्यामध्ये प्रश्न बरोबर आहे, फक्त तो कोणत्या प्रकरणामध्ये पाहिजे होता, लिंग या प्रकरणामध्ये पाहिजे होता, पण तो कुठं आलाय, समानार्थी शब्द याच्यामध्ये आलाय, काही हरकत नाही. ठीक आहे. मग बघा गाय हा शब्द काय आहे, स्त्रीलिंगी आहे. ती गाय, आपण काय म्हणतो, ती गाय. मग गाय स्त्रीलिंगी आहे. वासरू, लेकरू आणि फूल हे सगळे शब्द कसे आहेत, नपुसक लिंगी आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 20 नंबर, पतीचा समानार्थी शब्द ओळखा. तुम्हाला सांगितलं होतं मी, पती पत्नी यांचे पाठ करा बाबा, परीक्षेत विचारतात. मग बघा पतीचा समानार्थी शब्द काय आहे, कांता, भरतार, दारा, जाया. मग यापैकी भरतार हा जो शब्द आहे हा पती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हे कांता, दारा, जाया हे सगळे कशाचे आहेत, पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. मग पत्नीचे समानार्थी शब्द लक्षात ठेवा, कांता, दारा, कलत्र, बायको, भार्या, अर्धांगिनी, वामंगी आणि मोहिनी हे सगळे काय आहेत, पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पती या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत, भरतार, कांत. बघा कांता म्हणजे पत्नी आहे आणि कांत म्हणजे पती आहे. हे जे सारखे दिसणारे शब्द आहेत ना, याच्यात जास्त लक्ष द्यायचं. स्वामी, नाथ, वल्लभ आणि नवरा. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 20 नंबर, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. घमंड, गर्व, डौलदार आणि अहंता. मग यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता आहे, तर तो डौलदार आहे. बघा घमंड म्हणजेच गर्व आणि गर्व म्हणजेच काय, अहंता, गर्विष्ठपणा. ठीक आहे. हे तिन्ही शब्द समानार्थी आहेत. डौलदार हा शब्द वेगळ्या अर्थाचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 22 नंबर, पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. बघा पुन्हा अश्व म्हणजे पुन्हा घोड्यावरती पुन्हा प्रश्न आला, म्हणून तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतोय, घोडा व्यवस्थित पाठ करा बाबा, प्रश्न विचारतात. वारू, हय, तुरंग, शाखामृग. ठीक आहे. मग याच्यामध्ये कोणता, शाखामृग हा शब्द काय नसलेला, म्हणजे घोड्या या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे. मग शाखामृग म्हणजे कशाचा समानार्थी शब्द आहे शाखामृग, तर हा माकडाचा आहे. मग माकड, वानर, शाखामृग, मरकट आणि कपी हे सगळे काय आहेत, माकडाचे समानार्थी शब्द आहेत. घोड्याचे तुम्हाला आधीच सांगितलेत मी, अश्व, तुरुंगम, हय, तुरंग, तुरग आणि वारू आणि तुरंग दोन्ही पण आहेत. बघा तुरग बी आहे, ह्या अनुसार याच्यावरती तुरग आणि तुरंग दोन्ही आहेत आणि तुरुंगमय सुद्धा आहेत, तुरुंगम सुद्धा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 23 नंबर, खगचा समानार्थी शब्द कोणता. काय विचारलंय, खग याचा समानार्थी शब्द विचारला आहे. मग याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला, तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.